जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। आज संगमनेर येथे पारंपरिक राजकीय विरोधक विखे व थोरात यांच्या समर्थकांची जोरे ग्रामपंचायतवरून एकमेकावर आरोप प्रत्यारोप झाले। संगमनेर तालुक्यातील जोरे ग्रामपंचायत ही विखे गटाकडे आहे। थोरात गटाकडून ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत पंचायत समितीवर आंदोलन करण्यात आले। त्याला उत्तरादाखल विखे गटाने थोरात गटाचे आरोप कसे खोटे आहेत याचे निवेदन बीडीओ साहेबांना दिले। दोन्ही गटाकडून एकमेकावर आरोप प्रत्यारोप यांच्या घोषणांनी पंचायत समितीचा परिसर दणाणून गेला होता। या प्रसंगी डीवायएसपी कुणाल सोनवणे, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी हे स्वतः हजर राहून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। जोरेगावचे हरवलेले बाकडे सापडले पाहिजे, चौकशी झालीच पाहिजे, कचरा कुंड्यांची चौकशी झालीच पाहिजे, गुरमाची चौकशी झालीच पाहिजे, भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे, गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे, शिलाई मशीनची चौकशी झालीच पाहिजे, गोरगरिबांचे पैसे खाणाऱ्यांची चौकशी झालीच पाहिजे, सामान्य जनतेचा कर खाणाऱ्यांची चौकशी झालीच पाहिजे, मुरून खाणाऱ्यांची चौकशी झालीच पाहिजे, चौकशी चोरी करणारीची चौकशी, चोरी करणारीची चौकशी, चोरी काम बंद करणाऱ्यांचा, विकास कामात हाताने घालणाऱ्यांचा, जलमित्राचे खाल्लेले पैसे गोकुळ भाऊ कोणत्याच गुन्ह्यात नाही, पण हे गोकुळ भाऊवर आरोप केलेला आहे। गोकुळ हे बदनामी केली आहे। गोकुळ भाऊनी गाव सुधारवलं, इथून माग आमचे इतके हाल होते, या बड्या काळातून आम्ही चालत होतो। गोकुळ भाऊनी रस्ते केले, गोकुळ भाऊने आम्हाला घरपोच पाणी दिलं। गोकुळ भाऊ माणूस जर मेला तर आमच्या दारापर्यंत गोकुळ भाऊ, आमचे एवढे माणसं मेले तर कुणी आमच्या दारापर्यंत आलं नाही। इतक्या गोकुळ भाऊनं काम केले, पण गोकुळ भाऊचा आता देखवत नाही। गोकुळ भाऊला मागे आणायचं, पुढे जाऊ द्यायचं नाही, यांचे प्रयत्न हे तुम्हाला मी नम्र विनंती करून सांगते, गोकुळ भाऊने इतकं गाव सुधारवलं, इतके काम केले, पण गोकुळ भाऊवर आरोप आहे, गोकुळ भाऊवर आरोप आहे। आणि आम्ही आख्या कामावर होतो, आख्याला घरी आणलं, बाकी माझा मुलगा इथे कोण होता, आम्ही तेव्हा नव्हतो, पण आता आलो। आखे घरी आलो, कोरोनाच्या काळामध्ये आखे घरी आलो, आम्हाला काम, अहो साहेब माझ्या मुलाला घ्या कामावर, नाही नाहीच घेतलं। माझा मुलगा मोलमजुरी करीत आहे, दोन्ही मुलं, पण नाही घेतलं कामावर। पण गोकुळ भाऊनी सुधारणा चालवली आमची वाली, चांगले काम केले। अजूनही सांगते गोकुळ भाऊनी सुधारवलं, पण गोकुळ भाऊचा आता देखवत नाही। जा शेण भरायला, या आमच्या धुण्या भांड्या करायला, कव्हर करायचे, अरे घ्या ना तुम्ही आमचे मुलं कामाला, घ्या ना मुलं कामावर आमचे वाले, कव्हर तुमची विनंती करून करून म्हातारी झाले, गुडघे गेले, तरी माझा एकही मुलगा कामावर घेतला नाही। धुण्या भांडे केले त्यांची माझ्या मुलानं सुनानं, तरी कामावर घेतला नाही, मी पाया पडायचे तरी नाही घेतलं। कोणते काम करायचे असले ना तर स्वतः पदर पैसे त्याला बाजू करून घातलं माझ्या लेका सुनानं, त्यांच्या बांधल्यावर स्वतःचे पैसे घातले, त्यांनी पदर घातले खिशातून घातले, आणि मग सगळ्यांसाठी आमच्या मुलं एवढ्या कष्ट केले, म्हातारे झालो आम्ही, तरी आमच्या मुलं एक बी सर्व्हिसला घेता नाही आला। त्यांचे घ्यायचे, त्यांचे तोंड पाहून मुलं कामावर घ्यायचे, बागायतदार घ्यायचे, काय गरीब दारू घेत टेन्शन न शिकलेले मुलं, पण नाही घेतलं काय गरीब कामावर।
लक्ष दिलं नाही गोकुळ भावना एवढा आम्हाला. उपसरपंच बादशाह बोरकर यांचं आहे, त्याबद्दल ते डायरेक्ट धमकी देऊन किंवा काय काय असन ते त्यांच्या पद्धतीने ते राबवत आहे. गावात कुठल्याही कुक्कुटपालनाला परमिशन अजून ग्रामपंचायतने देईल नाही. तिची चौकशी पूर्णपणे हो ही माझी विनंती आहे. सर्वप्रथम आपण या शासकीय दालनात आपण सर्वांचे मनपूर्वक आभार मानूया, कारण आत्ताच तुम्ही जो समोरच्यांचा मोर्चा बघितला तर त्यात फक्त पाटील लोक होते आणि हे आमचे जे लोक बसलेले हे गोर गरीब आदिवासी दलित लोक इथे बसलेले आहेत. हे लोक ते सर्व गोकुळ भाऊंच्या पाठीमागे सर्वप्रथम उभे राहिले, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. सांगायचं ठरलं तर जे आज लोक इथे बसलेले आहेत, अक्षरशः लोकांना रस्ता नव्हता, लाईट नव्हती, पाण्याची सुविधा नव्हती. स्वतः मी त्यांच्या संस्थेमध्ये कामाला असताना मी इंद्रजित भाऊंना विनंती केली होती की मला त्यांचा जनसेवक करा, जेणेकरून आपल्या गावचा विकास होईल, आपण काहीतरी कामं करू शकतो. परंतु त्यांनी त्याबद्दलचा अजिबात विचार केला नाही. ते फक्त काहीतरी मुठभर लोकांचा विचार करतात आणि गोरगरिबांना जसं आहे तसंच ठेवतात, जेणेकरून त्यांची हुकुमशाही कायम राहिली पाहिजे. म्हणून मी स्वतः विरोधात जाऊन आज या जनतेच्या पाठीमागे उभा आहे आणि स्वतः विखे साहेब असतील, शालिनताई विखे असतील, सुजयदादा असतील व गोकुळभाऊ असतील यांच्या विकास कामांमध्ये माझाही छोटासा वाटा असावा या हेतूने मी यांच्याबरोबर आहे. आणि मी एवढीच विनंती करतो की हे जे लोक आत्ता 2.5 वर्षापूर्वीचा घोटाळा आज इथे दाखवतात, तर 2.5 वर्षापूर्वी हे लोक झोपलेले होते का? हे लोक पण त्यात होते ना, तर त्यावेळेस विरोध का नाही केला या लोकांनी? तर तो विरोध त्यावेळेस केला असता तर आम्हाला मान्य असता, आम्हीही त्यांच्या बरोबर होतो त्यावेळेस. परंतु 2.5 वर्षांनी आज काहीतरी कुटील कारण काढून हे लोक जे ज्या पद्धतीने वागत आहे त्याचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो. आणि जर आमच्या गोरगरिबांचा विकास या लोकांना होऊ द्यायचा नसेल तर यापुढेही आम्ही त्याच खंबीर ताकदीने गोकुळ भाऊंच्या पाठीमागे उभे राहू, एवढं जाहीर आश्वासन देतो आम्ही. तुम्ही या पंचायत समितीवर मोर्चा आणलाय, काय मागण्या आहेत तुमच्या किंवा गावात काय वातावरण आहे? त्याचा संदर्भ असा आहे, गेली 30 वर्ष थोरात गटाची सत्ता गावात होती, एकही काम झालं नव्हतं, अजिबात काम नव्हतं. हुकुमशाहीच्या आणि बळाच्या जोरावर गावात राजकारण चालू होतं. परंतु 2009 सालापासून शिर्डी मतदारसंघात गाव जोडलं गेलं. त्यानंतर पालकमंत्री विखे साहेबांनी गावाचा अभ्यास केला तर गावाची एवढी भयानक अवस्था होती साहेब, अक्षरशः म्हणजे आपण जसं आदिवासी पाडा असतो तसं जोरवे गाव होतं. कुठलंही काम नव्हतं, लाईट, रस्ता, वीज काहीच नव्हती. जे सन्माननीय आमचं नेतृत्व होतं तिकडं जायला सुद्धा रस्ता कुठं नव्हता, म्हणजे एवढी वाईट होती. पाण्याचा प्रश्न होता, लाईटीचा प्रश्न होता. आणि ज्यावेळेस पालकमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला त्यानंतर त्यांनी एवढे झपाट्याने कामं चालू केले की आज आम्ही अभिमानानं सांगतो की आमच्या गावात एक सुद्धा काम मागायला नाही. 100% रस्ते विखे साहेबांनी केले. गोकुळ भाऊ दिघे त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहिले. आणि आता या पुढल्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे गोकुळ दिघे आमचे जे विकास पुरुष आहे त्यांना आणि नामदार विखे साहेबांच्या गटाला बदनाम करण्यासाठी हा सगळा थोरात गटाचा स्टंट चालू आहे. यांनी 40 वर्ष वाळू वाहिली, गावाला वेटीस धरलं, दादागिरी, बळजबरी. आणि तुम्ही बघा जे इथं आले होते निवेदन द्यायला बहुतांश कर्मचारी आणि पदाधिकारी होते. आमच्या सोबत आलेले सगळ्या आदिवासी महिला, हे बांधवे, गोरगरीब शेतकरी, शेतमजुरी, आमचा विकास झालेला त्यांना बघवत नाही. आजपर्यंत त्यांची मुजोरी चालत होती. गरीबाचा स्वाभिमान कुठंतरी मागे पडला होता. आज गोरगरीब गावामधून ताट मानेनं जातोय, हे थोरात गटाला सहन होत नाही, असा क्लिअर मुद्दा आमच्यावाला आहे. आणि जी आमच्या ग्रामपंचायतची विहीर आहे ती 40 वर्षापासून थोरात गटाच्या पुढाऱ्यांच्या ताब्यात आहे. बळजबरीने त्याच्यावर कब्जा केलेला आहे. ती जी थोरात राजेंद्र श्रीपत थोरात यांच्याकडे जी विहीर आहे त्या व्यक्तीकडून ही ग्रामपंचायतची विहीर गावाला मिळावी ही आमची प्रखरपणे सगळ्यांची, कारण गावचा प्रश्न गंभीर आहे. त्यानंतर जे गावात आता विकास कामं होऊ राहिले, आता उदाहरणार्थ सांगत होतं जलजीवनचं काम आहे. या जलजीवनच्या कामामध्ये विनाकारण कुठल्याही माणसाला पुढं करून इतके अडथळे आणले जातात का ते काम जवळजवळ 2 वर्ष प्रलंबित केलेलं आहे. 14 कोटीची योजना फक्त या विरोधकांच्या स्टंटबाजीमुळे रखडलेली आहे. परंतु आम्ही त्यांना कोणालाही भीक घालत नाही. आमचे कामं जोमानं चालू आहे. गावात स्ट्रीट लाईट झाले आहे. ग्रामपंचायतची इमारत एकदम मंत्रालयासारखी इमारत आहे. आजपर्यंत यांना ग्रामपंचायत मधलं बाकडं सुद्धा बदलावता आलं नाही. त्यांना हा विकास दाखवाना, हा विकास न दाखवल्यामुळं आणि जे राजकीय वैफल्य आलंय, संगमनेरची सत्ता उलटून टाकायला जे जोरवे गावातून बंड झाला तो बंड कुठंतरी मोडायचा, लोकांना बदनाम करायचं, गोकुळ सारख्या माणसाला बदनाम करायचं पुढल्या निवडणुका डोळ्यासमोर देऊन हा सगळा जो कट चाललाय आणि ह्या कटाच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या विकासात 100% अडथळा निर्माण होतो. हा अडथळा येऊ नये म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी माननीय बीडीओ साहेबांना निवेदन द्यायला आलोय की त्यांची मागणी असू द्या काही, पण आम्हीच म्हणतो भ्रष्टाचाराची मागणी लवकर करा आणि सरपंच ताईंवर किंवा ग्रामसेवकाच्या माध्यमातून जे बॉडीवरती
बोगस आरोप करताय, खोटे आरोप करताय, याची चौकशी लवकरात लवकर करा. आणि जी मानहानी चालू आहे या मानहानीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि संबंधितांवर कठोर गुन्हे दाखल झाले पाहिजे. हा प्रकार जर येत्या 15 दिवसात थांबला नाही, मी प्रशासनाच्या वतीने सगळ्यांना निवेदन देतो. एक गावचा सामाजिक कार्यकर्ता आणि एक सर्वसामान्य माणूस एक विनंती करून प्रशासनाला सांगतो की येत्या 15 दिवसात हा गावच्या विकासात खोडा आणणाऱ्यांचा बंदोबस्त जर झाला नाही तर या ताईंना, सरपंच ताईंना 2000 लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले आहे. गावातली गोर जास्त म्हणजे बहुमताने निवडून दिलेलं आहे. गावातली सर्व जनता आमच्या आणि विकासाच्या बरोबर आहे. हा प्रकार जर या विघ्नसंतोषी लोकांचा थांबला नाही तर येत्या 15 दिवसात आम्ही सर्व महिला गावकरी थेट लोकशाहीचं न्यायालय असणाऱ्या विधान भवनावर आमचा धडक मोर्चा नेणार आहे. याची संबंधित सर्व मंत्री महोदयांनी नोंद घ्यावी. आम्ही आता थांबणार नाही, कारण गावचा विकास एवढा झालेला आहे का आज गावात स्ट्रीट लाईट, तुम्हाला सांगतो रस्ते, पाणी, वीज, मंदिरं झाले, सभा मंडप झाले. ह्या नेतृत्वाने गावात काहीच केलं नव्हतं आणि आता राजकीय वैफल्य आल्यामुळे हा सगळा प्रकार घडून आणतात. पण आम्ही जोरे ग्रामस्थ आता जागे झालो आहोत. आम्ही कोणची मुजोरी सहन करणार नाही. यापुढे ठोसास ठोस उत्तर दिलं जाईल आणि येत्या काही दिवसात या लोकांवर कारवाई नाही झाली तर आम्ही सर्वजण विधिमंडळावर धडक मोर्चा नेणार आहे. याची सर्व पालकमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यांनी सर्वांनी आमच्या माध्यमातून नोंद घ्यावी. आमची मागणी एवढीच आहे, जे काही आरोप आमच्यावर केले जात आहे त्याची खरंच प्रशासनाने सखोलात चौकशी केली पाहिजे की हे आरोप खरंच खरे आहे की खोटे आहे. आमची पण विनंती आहे प्रशासनाला की हे प्रशासनाने सखोलात चौकशी करून हे आरोप ज्यांनी आमच्यावर केलेले आहे ते सिद्ध करून दाखवावे आणि ते जर खोटे असेल तर ज्यांनी आमच्यावर आरोप केलेले त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई प्रशासनाने करावी. कामकाज करताना काय अडचणी येत आहेत? तुम्ही खूप अडचणी येत आहेत. काय काम खूप करायचंय आम्हाला प्रत्येक कामामध्ये विरोध केला जात आहे. प्रत्येक कामामध्ये आडवे येत आहे. आता दलित वस्तीचं काम चालू आहे तर त्या कामाला सुद्धा त्यांनी खूप त्रास दिलेला आहे. तर आमच्या आजी येत आहे, त्या बोलतील तुमच्याशी. मी आजी जवान आजी नंतर तुमची काय अजून काय मागणी आहे? तुम्हाला काय त्रास होतो? आले होते तर दलित वस्तीचं काम आहे, मग ते झालंच पाहिजे ना. हा ते ना काम नाही नाही, मग मी शिव्या दिल्या तेव्हा ते पळून गेले. काम का बंद केलं? विकासच होऊन द्यायचा नाही. 30 वर्ष काहीच केलं नाही. आता गावात 40 वर्ष गेलं तेव्हा नाही काय झालं ना. आता जर होतं तेव्हा काय करते हे जर करून देते नाही, मग याचं कारण काय? आपण एक बॅनरवर असं पण लिहिलंय की गावाच्या विहिरीची चौकशी केली जावी. याचा काय आहे? ग्रामपंचायतची विहीर आहे, ग्रामपंचायतच्या मालकीची विहीर आहे. तर ती विहीर सन्माननीय सदस्य, माजी सदस्य राजू श्रीपत थोरात यांनी बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्याही प्रकारचा कर भरत नाहीये, जबरदस्ती कब्जा केला. असं आहे, ग्रामस्थ जोरवे श्री राजेंद्र श्रीपत थोरात व श्री संपत धोंडीभाऊ थोरात यांनी गावची ग्रामपंचायतची 2 गुंठे जागा व विहीर अनाधिकृतपणे हडप केलेली आहे. आणि उपसरपंच श्री बादशाह रामकृष्ण बोरकर यांचा 2 वर्षापूर्वी अवैधरित्या सुरू असलेल्या पोल्ट्री फार्मबाबत तर आम्ही सर्व ग्रामस्थांनी आणि सर्व महिलांनी अर्ज दिलेला आहे आणि 2 अर्ज पहिले BDO साहेबांकडे दिलेले पण आणि आज पण हा 3रा अर्ज आम्ही त्यांच्याकडे देतो. याची चौकशी झाली पाहिजे. जे काही मुद्दे अर्जात दिलेले आहेत त्याची जी काही असेल मुद्दे ते तपासून बघून त्याची जी चौकशी आहे, जी चौकशी करणारे आपले विस्तार अधिकारी वगैरे आहेत त्यांच्याकडे चौकशीला सगळे मुद्दे आम्ही. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.